काय नाही हो बेटा, स्वयंपाक करतो आता. हाव काय काय बनवतो? टमाटाची चटणी बनवतो. आई मला नाही आवडत ना टमाटर. आता काय नाही होत बाबू, जे बनवलं ते खा लागते. हा आई मला नाही आवडत ना. मग आता काय बनवू? हा तू सांगत. आता बनवून घेतो मी टमाटाची चटणी, मग संध्याकाळी बनवून देईन तुला दुसरं काहीतरी. ठीक आहे आई, मग आता बनवून घे, मग संध्याकाळी बनवून देजो. ना हा बा, मी काल शेतात गेलती तर तू उन्हात फिरत होती. हा ऊन लागून जाईन ना, मग दवाखान्यात जा लागन, मग आपला जो पैसे नाही आहे. नाही ना आई, नाही फिरत होती ना. मग मला सांगितलं त्या काकून हा की तू फिरत होती. नाही बाई, मी नाही फिरत होते. मी आता टीव्ही मध्ये रिचार्ज करून देतो आणि टीव्ही पाहत जाय. ठीक आहे ना आई, मला टीव्ही मध्ये रिचार्ज टाकून दे, मग मी टीव्ही पाहतो. हा व टीव्ही पाहत जाय घरात. मी शेतात जाते तर तुला इकडे तिकडे काय फिरतो. हा ठीक आहे ना, कधी टाकतो? टाकतं ना व, माझी कामं होऊ दे, मग मी टाकून देते टीव्हीत रिचार्ज. ठीक आहे मग. आणि कुठे येते बाबा? आहे ना आई, बाबा बसले तिकडे. पाठवतो, त्या बाबाशी काम आहे मला. ठीक आहे ना, पाठवतो. बाबा तुम्हाला की नाही आई बोलते. आता काय म्हणते हे? आरामात बसूही देत नाही, सुट्टीच्या दिवशी निवड हे करते. काय म्हणतं बा? अव मी काय म्हणते, ऐकता का माया? आता लग्न झाल्यापासून तर तुझेच ऐकून राहिलो. हाव काय माया, ऐकते का तुम्ही? मग काय बाजूवालेच ऐक तुम्ही. हा बोल, काय म्हणता आता? अव आपण नाही काय शेती तर काही करणार नाही यावर्षी, तर मग लावून देणार आहे. तर मग मंदाले देऊन ना शेती करायला, ते करते. आता त्याला देतो काय मग? पैसे देते ना ते? देते ना हो, देते ना मंदा. पा ते पहिले संतोषची करत होते, तर आता आपली करतील. हा ते बरोबर आहे तुझं. आणि ते नेमंदी शेती करते. हा हा करते तर खरं त्यांचं. हा ना, कसं तिले जवळ पडते, तिच्या जवळ शेती आहे तर. ते तर आहे. बोल जो ना मग मंदासोबत. हा बोलून घेजो. तर मग तसंच करू. तुम्ही तर जाते कंपनीत कामाले, मी जातो होका असला तर लोकांच्या घरी. हाव ना, तेही आहे. आणि तुम्हाला जर शेती करायचं म्हटलं तर तुम्ही करतही नाही. हा ठीक आहे ना, मी काही करत नाही. माया एकटीनं किती कोणार आहे बरं? हाव ना, बरोबर आहे तुझं. ना तो पैसे गिसे येतील तर बँकेत टाकून देऊ आपण. चालन ना. नाही तर दुर्गाच्या नावानं एखादी एफडी खोलून टाकू. त्या लग्नाले शिक्षणाले काय माहिती तो पैसा. हा ठीक आहे ना, मग तसं कर. नाही काय? हा वो करत नाही का स्वयंपाक? हा कधी करतो? काय नाही व, पोळ्या टाकल्या, आता भाजी टाकून देतो, झालं मग. हाव काय? मग कशाची भाजी करते आहे? काय नाही व, टमाटर राहिले तर खराब होऊन राहिले, ते त्याची भाजी करून टाकतो. कर ना, मला वाटलं बेसन किसन करशील. नाही व, संध्याकाळी करतो बेसन. ठीक आहे ना, त्याकडे मस्त बेसन भाकरी कर. हो, ज्वारी नाही आहे, ज्वारी आणा लागून विकत आणि तेव्हा करू. हा ठीक आहे ना मग. आता तुम्ही काही आणत नाही किराणा, मला आणायला लावते. मी ड्युटीवर जाऊ. हा मी कंपनीत कामाला जाऊन घरची कामं करू. हाव ना, मी तर काही जातच नाही लोकांच्या शेतात. नाही जाऊ देतं, करतो पटकन स्वयंपाक. हा व, करतो ना. तू मग बोलून घेजो त्या मंदाबाई सोबत. हा हा व, बोलतो मी. कर स्वयंपाक, गरमी होती इथं. हा व, मला तर होत नाही का गरमी, होत नाही तर काय. माणसाले तर बघ असंच आहे, आपल्याला काही गरमी होत नाही, आणलेच नाही होते. आता कसं शेती देऊन दिली म्हणजे बरं राहील. ही जाती बरोबर कंपनीत कामाले, तो पैसा येईल तो टाकून देईन एफडी मध्ये. बँकमध्ये जर जमा ठेवलं तर यांना पैसा दिसत राहते, मग काही जात नाही ही कामाले. चल बापा, पटपट स्वयंपाक करतो. हा आई कुठे गेल्या काय माहिती, दिसून नाही राहिल्या, गेल्या वाटते दुकानात. काय बनवू काय सांगितलंय नाही आईनं. सांगितलं म्हणजे बरं राहते, आपल्याला बनवता येते पटकन. काय गो, काय विचार करते? काय नाही हो, काय विचार करणार आहे, काय बनवू आता, तो विचार चालू आहे. हो का? तुम्हाला काय आहे, तुम्हाला काही विचार काही करा नाही लागत. हो काय, पूर्ण विचार तर तुम्हालाच आहे नाही? हो व. हो ना, खूप मोठा विचार आहे ना, आज काय बनवायचं नाही. मग का नाही हो. घरी तर काही विचार करत नाही तू. अहो, घरी मी एखादी रेसिपी बघून घेतो आणि तेच बनवतो. मग मला विचारच करायला नाही लागत. आता इथं कसं बाबा आहे, आई आहे, अजून राहुल भाऊचं पण आहे, चालतं त्यांचं. मला हे नाही खायचं, ते नाही खायचं. आता काय थोडा दिवस करा लागते मला काम इथं. काहून मग कोण येणार आहे? दीपाली येते ना, मग ती करते. ते काय कामं गिमं करते काय? ते काही करत नसते. हा, कामं नाही करणार ती. तील कोणते कामं येते व काही येत नाही तील कामं. काही बोलू नका, करा ना ती, मग काही करण काय. शिकन ते इथं आल्यावर आणि मग करन. हा, कधी करो पण केलं पाहिजे ना. ते तर आहे. का तुम्हाला आई दिसली का, कुठं गेल्या आता? आई तर नाही दिसली. हा, गेल्या असं नाही दुकानात. दुकानात तर बाबाच आहे ग. असं नाहीला काही काम म्हणून गेल्या असन. हो असंही असू शकते. मी काय म्हणत होतो, हा लग्नात घालायचे कपडे प्रेस वगैरे करायला लागन ना. हा लॉन्ड्री द्यायला लागन ना. आणि तू तुझ्या लग्नातला लेहंगा घालते म्हणते, तर त्यालाही लॉन्ड्रीमध्ये टाका लागन. वेळ मिळाल्यावर बघू आपण. हा काय म्हणता, सज्जावून काढा लागन ना. हो, काढा तो लागन कपडे. आता सज्जावर ठेवले होते, काय माहिती आईनं चेंज केली का काय माहिती जागा. विचारून घेतो ना आईला, मग आई सांगतेस. कारण मी आजच्या दिवस घरी आहे, मग उद्या ड्युटीला चाललो मी. हो का, उद्या जातात का तुम्ही ड्युटीला? मग सकाळी डब्बा वगैरे बनवा लागन.
राहू देजो ना, इतक्या सकाळी उठून कुठं डब्बा बनवतं. नाही हो, मग काय तुम्ही बिना डब्याचं जसं काय? तर जाईन मी बाहेरचं खाऊन घेईन काहीतरी, आणि संध्याकाळी येतोच ना मग मी. नाही हो, असं नका करू ना, डब्बा घेऊन जा ना. तर एवढ्या सकाळी उठशील काय तू? मग काय होते, आता करण दिवस तर करा लागते, मग आपल्याच घरी जात असतो आपण. ते तर आहे. आई पण आहे ना मदतीला, आई करू लागतील. हा ती तर करते. अजून आई हे करतील ना, असं असं डब्बा नाही देत असणार. मला नाही आवडत कोणी मला फालतूमध्ये बोललेलं. ठीक आहे ना, बनवशील मग तू, तुला बनवायचं आहे तर बघशील. हो मी हळदीची तयारी तर रात्रीच करून ठेवतो. हा तशी तर तू हुशार आहे म्हणून. मग काय करू, आता करा लागते पटापट काम. आता म्हटलं आई येतील तर सांगतील मला, म्हणजे मी स्वयंपाक करतो. येते ना ग ती. छान बनवून घेतलं ग, हा किचन वगैरे. हो छान बनवलं ना, मलाच विचारली होती डिझाईन, मग मी हे डिझाईन पाठवली. छान बनवून दिलं पण नाही, मंदिर पण छान बनवलं. हो आता दीपाली आली की काही टेन्शन नाही नाही. हो ग. माझ्या वेळेस तर काही होतच नाही. ग झालं आता आपलं लग्न, काय हे करतं. नाही हो, मी असं म्हणते आहे. हो का, चल मग मी येतो. झोपलीच आहे आपली आहे ना? हो ग, ती झोपली आहे अजून. हा छान दिसून राहिली आज. हो का, आता लक्षात आलं का तुमच्या? नाही ग, रोजच छान वाटते तू, पण हा कलर खूपच छान वाटून राहिला तुझ्यावर. हो का, बस करा, एवढी काही तारीफ करू नका, झाडावर काही चढू नका मला. अगं नाही ना, तुझी तारीफ केली तू अशीच करतं. जाता तुम्ही, मी कामं करतो. अगं एक कप चहा बनवून घेतो. हो ते बाबाही घेतील, बाबांसाठी ठेव. मी बनवते, पण तुम्ही बाबांना नेऊन देसाल ना? हो मी नेऊन देतो ना दुकानात. हा ठीक आहे. आईला बघा तर, आई कुठे आहे तर. ठीक आहे. चला बाबा, यांच्या आता चहा बनवतो. आता गावात तर 4 वेळा चहा बनवा लागते. आई आल्या नाही अजून, कुठं गेल्या तर. काय ग, आई कुठं गेली होती? काय नाही रे, दुकानात गेलो होतो. हाव काय? काय म्हणत होता? काय नाही बाई, ते बोलत होती मिताली. हाव काय म्हणत होती ग मिताली? काय नाही बाई, काय बनवू म्हटलं आज? काय बनवतो बिचारे, तोच मोठा प्रश्न पडते. खाणारे तर काही प्रश्न पडत नाही, पण करणारे प्रश्न पडते. हो नाही, मग तुम्ही सांगून द्या, मग मी पटापट बनवतो. हाव ग, बनवतो ना, चल ना आपण दोघी मिळून बनवून घेऊ. मला वाटलं उशीर आहे तुला उठायले आवरायले, तर म्हणून मी दुकानात बसलो होतो. नाही आई, मी तर उठले, आंघोळ केली, देवपूजा केली, झाडझूड केलं. हाव ग, आम्हाला वाटलं थकली असं तर उठन लेट. नाही आई, बाई झोपलीच आहे. हो आई, ती झोपली आहे. म्हटलं कसं आता पटोपट स्वयंपाक करून घेतो, मग काम करतो. हा कपडे गिपडे बघा लागेल ना घालायचे वगैरे, तर ते लग्नामध्ये मी काय म्हणते, ते माझे लग्नातले कपडे कुठे ठेवले आई? ते लॉन्ड्रीला द्यायला लागते. काय नाही ग, तूच तर त्या सज्जावर भरून ठेवले आहे ना, तिथंच आहे. हो, माझा लेहंगा घालणार आहे ना मी लग्नामध्ये, तर त्याच्याकरता काढून ठेवावं लागन आणि लॉन्ड्रीला द्यावं लागन ना. माझी एक साडी आहे, ते द्यावं लागते. ठीक आहे नाही, हे घेऊन जाणार आहे मग. हाव काय, काढतो मी दुपारी आणि देतो तुझ्याजवळ. हो नाही, देऊन दे जा, म्हणजे कसं पटपट सगळे कामं निपटवले तर बरं राहते, नाही तर मग राहून घेऊन जाईन आपले कामं. नाही हो, कामं राहून चालते कसं? आणि आई ते सगळं सामान वेगळं वेगळं काढून ठेवावं लागन ना. हे हळदीच्या दिवशी, हे लग्नाच्या दिवशीचं सगळे व्यवस्थित ठेवा लागन. आणि तुम्ही ते आयरं घेतले ते वेगळे वेगळे काढून ठेवा, त्याच्यात नावाची चिठ्ठी टाकून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच सगळ्याला द्यायला बरं पडते. हो ग, ते तर आहे, तेही द्या लागन. मिताली, तू ना सामानाची चिठ्ठी बनवून घेशील, म्हणजे तुझे सासरे किराणा घ्यायला जातील ना, तेव्हा ते घेऊन येतील आपला. त्यांच्या दुकानातला वेगळा आणतील आणि आपल्याला घरचा वेगळा आणतील ते. ठीक आहे नाही, तसं मग मी सांगतो, सगळं सांग आणि एक्स्ट्राचं सांगजो. हा बाई, तसं करन. आणि तुझ्या माहेरच्या चिठ्ठ्या कोणाकोणाला द्यायच्या, काय द्यायचं ते व्यवस्थित सांगून देजो, म्हणजे आम्ही चालला जाईन. हो नाही, तसं सांगतो मी. तुझे बाबा येणार ना लग्नाला? हो आई, येणार ना बाबा. बाबा बहुतेक 1-2 दिवसात चक्कर मारणार आहे इकडे, येणार आहे, काही काम आहे तर येतो म्हणे. हो का ग, येऊ दे ना मग. आपण दोघीनं सारखी कलरच्या साड्या घातल्यावर. हो नाही, ही साडी माझ्या मावशीनं दिली आहे ना. हाव, त्या मावशीनं दिली होती तुले. तू काही घालत नाही ना जास्त साड्या, त्या कारण ते राहते. हाव नाही, मला काही इथं आल्यावर साड्या घाला लागते. आता तुले तर म्हणतो घालत जा इकडे ड्रेस, तू ऐकत नाही. नाही बाई, बाबा समोर घालू नाहीये ना ड्रेस, त्याच्या कारण. त्या लता काकूची सून आहे ना, ते काही ड्रेस नाही घालत, साडीच घालते. हो काही, हो मी त्या दिवशी पाहिलं ना, साडीवरच होती ती. हो, ते साडीच घालते, ड्रेस काही घालत नाही. मी तर काही पाहिलं नाही बाई, आता घालत असेल तर काय माहिती. चांगला आहे तिचा स्वभाव. हो काही, तिनं तर दीपानं तर पहिलेच विचारलं की मी ड्रेस घालन म्हणून. आता प्रत्येकाची आई वेगळी वेगळी इच्छा राहते. आता काय भाई, ड्रेसमध्ये साडीमध्ये काही फरक नाही पडत, त्याला जसं आवडते आई त्यानं तसं घालावं. हा व ते तर आहे. मिताली, तुझ्या आईले की नाही 8 दिवस पहिले बोलून घेजो. आई तर एवढे 8 दिवस पहिले येईन काय? मग काय होते ग, तुझे बाबा आपस लेट येतील, पण आईले बोलून घेजो पहिले, बरं राहते आल्या म्हणजे. आता आई मी तसं विचारतो आईले.
नाही व तसं तर मी बोलतो ती आईसोबत की बाई 8 दिवस पहिलेच येऊन जा. आता माझ्या माहेरचे लोक कसे अर्धे इकडे अर्धे तिकडे, तर कोणीतरी पाहिजे. चालते ना आई, मी बोलतो तसं. आई काय म्हणते तर आता आईले काय काम आहे, येऊन राहीन. आता बघतो ना, आपण लावू तुझ्या आईले संध्याकाळी फोन. ठीक आहे ना आई, लावू आपण. आला फोन तर मग दे मला बोलायला, बोलून घेईन मी. तसं करू मग. आई तुम्ही चहा घे सांग का, यांच्याकरता बनवतोय. हाव का व याला चहा पाहिजे काय? हाव नाही ते सांगून गेले की चहा बनव म्हणून. बनव ना माय, बनव ना चहा. तुझ्यासाठी बनव, त्या बाबासाठी बनव, माझ्यासाठी. आई राहुल भाऊना तर चहा घेतलीच नाही. हा पोट्टा काय उठलाच नाही काय, झोपलाच आहे काय? बहुतेक ते झोपलेच आहे. हा पोरगा ना उठत नाही. ते सासरे रोज ओरडते येले, येणं उठाव ना सकाळी लवकर, दुकान उघडाव. तर नाही, उशिरा जाते दुकानात. ते सासऱ्याला आवडत नाही, सकाळी दुकान उघडायला आवडते त्यांना. आई बाबाले सवय पडली ना म्हणून. हा नव हे म्हणते रात्रीचं दुकान लवकर बंद करत जायचं. हा बसला राहते तिथं. काय म्हणणार, रात्रीचं लवकर बंद करा, सकाळी लवकर उघडाव. तर नाही, तसं नाही करत. हा सारा उलटाच करते. काय माहित बाबा काय करण हा तर. आई त्यांना माहितीये ना, त्यांनी नाही केलं तर बाबा करून घेते, म्हणून ते काही लोड घेत नाही एवढा. हा ग तसं जायचं पहिल्यापासून. असं जाय ना, पहिले अमित होता तर अमित करून घ्यायचा, येद्या काही लोड नाही पडायचा. आता अमित कसा नोकरीमध्ये आहे तर त्याचं काही हे नाहीये. हा आई ते आहे. आई तुम्ही काय करा, लसूण सोलून ठेवून द्या, म्हणजे कसं मला सकाळी यांचा डब्बा करा लागन तर पटपट होत जाईन. हा का व आम्ही ड्युटीला जातो काय? हा बाई त्यांना काही सुट्ट्या नाही आहेत, तर मग ते म्हणते की इथूनच जातो मी ड्युटीवर. हाव का व हा बाई जातो म्हणते सकाळच्या 7च्या गाडी ना. 7च्या गाडीने जातो काय? तर लवकरच करा लागन डब्बा. हाव नाही ठीक आहे ना, आपण दोघी पटापट करून टाकत जाऊ, त्यात काय आहे. ते तर नाहीच म्हणते, पण मी म्हटलं नाही हो डब्बा घेऊन जात जा. व दिवसभर ड्युटीवर राहते, घरचं जेवण असलं म्हणजे बरं राहते. हाव ना, आता तुले तिथं कसं काही हे नाही पडत होतं, तर उशिराही उठलं तर लवकर डब्बा होऊन जायचा. हा बाई तिथून कसं 10 मिनिटाच्या अंतरावर त्यांचं ऑफिस आहे. हा व चाल ना मग, पटापट करून देतो, लसूण सोलून देतो. आणि संध्याकाळी जे सकाळी भाजी करत असेल त्याच्या डब्याले तर ते पहिलेच तोडून ताडून ठेवून देऊ आपण, म्हणजे तुला टेन्शन नाही. आणि मी आई करून देत जाईन, मी आता लवकरच उठतो. ठीक आहे नाही, तसं चालन मग. बरं झालं बापा इन हा पोछ्याचा दंड आणला, तर नाही तर लय कंबर दुखे मई. हा पोछ्याच्या दंड्यानं कसं पटपट पुसल्या जाते घर, नाही तर लय टाइम लागते ना. हा बोल मला आता काय म्हणतं. काय नाही व, काय करते? काय नाही बा, पोछा गिचा करत होते. हाव का व, त्या तुले लय दिवस झाले फोन नाही केला होता, तर म्हटलं काय करते आणि काय नाही. काय नाही व, थोडीशी तब्येत बरी नव्हती, मग काही केला नाही फोन. हाव का व, काय झालं होतं? काय नाही व, ते सर्दी ताप खोकला. आता बरी आहे का तब्येत? हा व डॉक्टर जो गेले होते, आता बरी आहे बिचारी तब्येत. अव मी आज संध्याकाळी करणारच होते तुले फोन. हाव का व, मी काय म्हणत होती, ते शेती आहे ना, ते शेती किती पाहिली तर भाऊजीले पाठवून दे. भाऊजी पाहून घेतील तर बरं राहील. आता कसं या पोराला एवढं काही समजत नाही, तर हिसा शेती वगैरे करून देतील तर बरं राहील ते, असं म्हणतं का? हा व लागन तर भाऊजी सोबत तू येऊन जाय. सकाळी या 2-3 दिवस राहा. आता पाहतो बा काय म्हणते. येतं आली का पसंत ते शेती? हा व आली आहे ते शेती किती पसंत. फक्त आता भाऊजीनं पाहून घ्या एक वेळा. चालते ना, पाहतो यांना सांगतो. आता 2-3 दिवसाकरता तर काही या नाही होणार. आता बघतो आणि त्याला माहेरी जायचंय, तर मग तसं पाहतो. काय झालं व, कशासाठी चालली अनिता? काय नाही व, मागच्या वेळेस नाही काय गेली नाही ना, तर मग आता जाते ते. अच्छा, म्हटलं का काही झालं नाही व, आता जाऊन येईन 15-1 दिवस. हा बरोबर आहे ना. जेवली व? हा बाई जेवण झालं, आता बसलेच होते, तर म्हटलं इले फोन कराव. नाही व, बरं नव्हतं ना म्हणून नाही केला. तसं सांग मग भाऊजीले. नाही तर मी फोन करू का त्यांना? नाही व, सांगतो ना काय म्हणते. तर नाही तर म्हणणार नाही ते तसे. हाव ना, तेच म्हणत होते. आता येले कसं उद्या आणि परवा सुट्टी आहे, तर मग उद्या जर आले तर मग शेतात जाऊन पाहता येते आणि परवामध्ये हिचा चिठी करता येते. चालते ना मग, पाहतो. तर तुला संध्याकाळी सांगतो काय म्हणते हे तर. ठीक आहे ना, तसं सांग मग मले. हा व, सांगतो ना. चाल मग ठेवतो. हा व, चाल बापा, पोछा करून घेतो. 8 दिवस बिमार होते तर कोणा केला नाही. ती सोनी काय करते काय काम, स्वयंपाक केला तिनं फक्त. तिले काही पोछा गिचा काय करत नाही, तिले वेळच नाहीच तो. आता रविवार आला होता तर रविवारी करायचं होतं की नाही केलं तिनं. तिचं नाही तरी लक्षच नाही घरात. ते फक्त तिची नोकरी आणि ते. काय झालं व, शांत बसली आहे? काय नाही व, विचार करत होते. आता कायचा विचार करतो? मग अशी काय ललिताले फोन केला. काय म्हणते? भाऊजीले पाठव म्हणे शेती पाहायसाठी. ते नाही का मागच्या वेळेस गोष्टी करत होती, शेती घ्यायची आहे. हा
तर भाऊजी पाहून घेतील म्हणे, मग हिस्सा चिठ्ठी करून टाकू. हाव काय? हा हो, तसं फायनलच आहे, पण एक वेळा पाहून घ्या म्हणते. हाव बरोबर आहे ना, आजकाल लोक फसवते काही होते. हा, त्यासाठीच ते म्हणते. मग कधी घेऊन राहिली? उद्या उद्या या म्हणते शेती पाहाले. परवा हिस्सा चिठ्ठी करून टाकू म्हणे, त्याला सुट्टी आहे तर. हाव काय? म्हणत होती तू ये म्हणे भाऊजी सोबत. हाव काय? आता पण ह्या आणि ताली जायचंय ना माहेरी. ते काय म्हणून मी जातो आणि मी सासू जायचं म्हणते. आता ते तर आहे, मग तू कायली येतो? आता लय दिवस झाले मी नाही गेले ना व. मग चाल, आणि तर जाईन 2 दिवसानं लेट. तसं तर ते काही म्हणणार नाही आणि पण आपल्याला बरं वाटत नाही. त्या 2 दिवसाची गोष्ट आहे. आपण सकाळी जाऊ, उद्या परवा दिवशी वापस येऊन जाऊ. परवा बोलून घेईन ते तिच्या बाबाले. ते तर आहे. आता पाहतो काय म्हणते आणि आता मग चालले जाऊ. तुम्ही कुठं जाऊन राहिले होते? मी शेतात जात होतो. मी काय म्हणतो, थोडेफार संत्र घेऊन ये जा ना. हा, तिच्या घरी घेऊन जाऊ. ठीक आहे ना, आणतो मी. चला बापा, ते गेले शेतात आता. झाले हो बाई अनिता काम? हा बाई झाले ना. अवा अनिता, तू कधी जाऊन राहिली? अजून तर काही ठरवलं नाही आहे मी. हाव का व? सांगितलं नाही का बाबाले किंवा आईले घ्यायला या म्हणून? नाही आई, मी काही फोन नाही लावला अजून आईले. अवा अनिता, आता की नाही ललिताचा फोन आलता, तर ललिता म्हणे की शेती आहे म्हणे, तर भाऊजीले पाहायला पाठवा म्हणे. तर तू पण ये म्हणे बाई. तर जा नाही मग. अव तुला इथं माहेरी जायचं आहे. तुम्ही किती दिवसाकरता जाऊन राहिल्या? अव उद्या जाऊ, परवा वापस येऊन जाऊ. मग त्यात काय आहे, मी परवा चालले जाईन. असं करतो का? हा बाई, त्यात काय आहे, जाऊन या ना. आता एक इच्छा होते जाले पाहिजे, एक इच्छा होते नाही जाले पाहिजे. जाऊ द्या नाही. मावशीनं बोलवलंय तर जाऊन या. लय दिवस झाले गेले नाही मी तिच्या घरी. मग जाऊन या ना, कोणत्या निमित्तानं जाणं होते. हा, ते तर आहे. जा तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका. नाही व, काही घेत नाही मी तर. योगेशला सांगा लागन श्रीखंड आण म्हणून. मावशीच्या घरी घेऊन जातो दही श्रीखंड. हा बाई, घेऊन जा ना. स्वतः ऑरेंजनले सांगितले मी. हाव काय? तूही त्या माहेरी जाशील आणि तर श्रीखंड घेऊन जाजो. तूप गीप लागत असन तर आई घरीच तूप असते. एक म्हैस आहे ना आमच्या घरी, तर मग त्याचं तूप निघते. हा व, बरोबर आहे. मग श्रीखंड घेऊन जाजो. ठीक आहे नाही, श्रीखंड घेऊन जाईन. श्रीखंडानं पनीर घेऊन जाईन. हा व, घेऊन जाजो ना. चाल बापा, थोडसा आराम करतो. हा नाही, ठीक आहे ना. तूही कर व आराम. करतो नाही. चाल बापा, आता आई गेले आराम करायला. आता मी जातो. आणि हा मंडळी, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. भेटू उद्याच्या भागात.